कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, माझे यूट्यूब चॅनल स्वामी तरंग या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला मला आलेल्या स्वामींच्या प्रचितीचे अनुभव सांगणार आहे। मागच्या भागात मी तुम्हाला आमच्या वास्तूचे स्वप्न कसे पूर्ण झाले ते मी सांगितले। आम्ही आता सर्व भाऊ बहीण एकत्र राहत होतो, एका शाळेत जात होतो, त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत होता। स्वतःच्या घरात राहण्याचा आनंद काही वेगळाच असतो। आम्ही सर्वजण स्वामी सेवा करत होतो। आमच्याकडे सुट्टीत दरवर्षी काकांची मुले येत असत व आम्ही सर्व भाऊ बहीण एकत्र राहत होतो। खूप खेळ वगैरे खेळणं, मौज मजा करत असे। आई सर्वांचा आनंदाने करत असे। आम्ही स्वामींची पूजा करताना त्यांनीही आम्हाला बघितलेलं होतं। तेही आमच्यासोबत स्वामींची सेवा करत। आमच्या काकांच्या दोघी मुलांनी आमचं बघून नॉनव्हेज खाणं बंद करून टाकलं। जेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं तेव्हा काका त्यांना ओरडले, तुम्ही का नॉनव्हेज खाणं बंद केलं? पण ते दोघं ऐकले नाही। त्या दिवसापासून त्यांनीही नॉनव्हेज बंद करून टाकला व स्वामी सेवा सुरू केली। आम्ही केंद्रातून नित्यसेवेचं पुस्तक घेतलं होतं। त्यात सर्व पूजा, विधी, आरती, मंत्र सांगितलेले आहेत। त्याप्रमाणे काही अडथळे आले की आम्ही ते करत असे। नित्यसेवेच्या पुस्तकात बरेच काही अडथळ्यांवर उपचार सांगितलेले आहे। त्यानुसार जर आपण ते विधी केले तर खरंच फरक पडतो। स्वामींच्या कृपेने आमच्या घराची भरभराट झाली होती, कसलीही कमी नव्हती। आमचा सर्व भावा बहिणींचा अभ्यासही चांगला चालू होता। असंही माझी 10वीची परीक्षा झाली। परीक्षा झाल्यानंतर मी त्या सुट्टीत गुरुचरित्र पारायण केले। सर्व नियम पाळून वाचन पूर्ण करून उद्यापन केले। गुरुचरित्र पारायणाचे माझ्या जीवनावर खूप सकारात्मक परिणाम झाले। त्यानंतर 11वी झाली। 12वीची परीक्षा झाल्यानंतर मी परत गुरुचरित्र पारायण केले। स्वामींची सेवा तर रोजच करत असे। मग 12वी पास झाल्यानंतर माझे नामांकित कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला ॲडमिशन झाले। ते जिल्ह्याचे ठिकाण होते। मला आता परत बाहेर शिकण्यासाठी जायचे होते। वडिलांनी माझे हॉस्टेलला ॲडमिशन घेतले। मला सुरुवातीला तेथे अजिबात करमत नव्हते। नंतर मैत्रिणी झाल्या व माझा वेळ चांगला जाऊ लागला। मी सकाळी लवकर उठून स्वामींचा जप 3 अध्याय वाचून घेत असे। मला हा अभ्यास खूप कठीण वाटत होता। सुरुवातीला खूप अवघड वाटत होतं, पण नंतर सर्व समजायला लागले। मी आधी जवळपास 1 वर्ष दुसऱ्या डिग्रीच्या मुलींच्या रूममध्ये राहत होते, त्यामुळे मला ग्रुप स्टडी करायला खूप प्रॉब्लेम होत होता। अभ्यासाच्या मटेरियलची देवाणघेवाण करणं अवघड होत होतं। मग मी सेकंड इयरला असताना माझ्या वर्गातल्या मुलींच्या रूममध्ये गेले। मग तिथे अभ्यास करायला सुरुवात केली। त्यामुळे मला खूप मदत झाली। तिथेही मी रोज स्वामींची सेवा करत होती। माझं बघून माझ्या मैत्रिणी पण स्वामींची सेवा करायला लागल्या। आम्ही स्वामींचा फोटो आणला होता। रोज रात्री सर्वजणी जप 3 अध्याय स्वामीचरित्राचे 3 अध्याय वाचत असे सेवा करत होतो। त्यांनाही त्यांच्या जीवनात खूप सकारात्मक बदल झाले। त्यानंतर माझ्या मोठ्या बहिणीची डिग्री पूर्ण झाली होती। आता वडिलांनी आम्हाला दोघींना रूम करून दिली। त्यामध्ये मी आणि माझी मोठी बहीण राहत होतो। बहीण कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत होती आणि मी 3rd इयर डिग्रीला होते। मी रोज कॉलेजला रूमवरून जात असे। त्यानंतर 6 महिन्यात बहिणीला स्वामींच्या कृपेने सरकारी नोकरी लागली। मग ती जॉबच्या ठिकाणी निघून गेली। मग मी जवळपास 4-5 महिने एकटीच होते। लहान बहीण 12वीला होती। तिची एक्झाम झाली आणि ती माझ्यासोबत राहायला आली। मग आम्ही दोघं राहायला लागलो। आम्ही दोघे रोज स्वामींची सेवा करत होतो। त्याच वेळी माझी खूप तब्येत बिघडली। ब्लड टेस्ट केली, सर्व झालं, पण मला काही बरं वाटेना। मला प्रचंड मनात भीती वाटत होती। घरात खूप निगेटिव्ह विचार आणि भीती वाटत होती। मी माझ्या लहान बहिणीला रात्रभर जागं ठेवत होती। तिला सांगत होती, झोपू नको, मला भीती वाटते। ती माझ्यासोबत बसून राहत असे। एक दिवस तर मला दुपारी झोप लागली आणि मला स्वप्नात स्मशानभूमी दिसली। चिता रचलेली, जवळच छोटे 2-3 बाहुले पडलेले असं दिसत होतं। खूप मोठे वडाचे झाड दिसत होते। हे सगळं बघून मी खूप घाबरले आणि झोपेतून उठून बसले। मला खूप घाम आला होता आणि खूप छातीची धडधड वाढली होती। मी विचार केला, मला असे स्वप्न का पडले
आणि एक आठवडा आधी मला जे माझे लहान काका 5 वर्षापूर्वी वारले होते ते स्वप्नात आले होते. ते माझ्याकडे जेवण मागत होते. हे स्वप्न मी माझ्या जवळच राहत असलेल्या मामींना सांगितले. त्या म्हटल्या की ते जे स्वप्नात येऊन सांगत आहेत ते तुम्ही पूर्ण करू नका. मृतात्म्यांच्या इच्छा पूर्ण केल्या तर ते मोक्षाला जात नाही. मी पण त्यांचं ऐकलं आणि तसं केलं. त्यानंतर लगेच मला 8 दिवसात हे स्वप्न पडलं. मला या दोघं स्वप्नांचा अर्थ कळत नव्हता. त्यात मी खूप आजारी असल्यामुळे मला काहीच सुचत नव्हते. जे मी त्याच घरात एकटे राहत होते ते घरात आता मला बहिणीसोबत राहायलाही भीती वाटत होती. अतिशय अस्वस्थ वाटत होते. नकारात्मक विचार येत होते. त्यानंतर मी जवळच माझा मामा राहत होता त्याच्या घरी राहायला गेले. तिथे मला चांगले वाटले. मला झोप लागली. मामी घरी नव्हत्या. त्या माहेरी गेलेल्या होत्या. 2 दिवस आधीच आम्ही मामींना बोलवून घेतले. मला आता थोडं बरं वाटायला लागलं होतं. ज्या दिवशी आम्ही मामाकडे मुक्कामाला गेलो त्या दिवशी मामा घरी नव्हता. तो बाहेर कामानिमित्त गेला होता. त्याला घरी यायला उशीर होणार होता. मामींचं आणि त्याचं बोलणं झालेलं होतं. आम्ही मामी, मामाचे 2 मुलं, बहीण सर्व गच्चीवर झोपलो होतो. मामासाठीही अंथरूण टाकून ठेवलं होतं. त्याच्याकडे एक्स्ट्रा चावी होती. तो त्याच्या चावीने दरवाजा उघडून येत असे. अचानक 12 वाजता मला माझ्या वडिलांचा फोन आला की तुझा मामा घरी आला आहे का? मी त्याच्या अंथरुणाकडे बघितले. तो अजून आलेला नव्हता. मी पप्पांना म्हटलं की तो अजून आलेला नाही. पप्पा म्हटले त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत. मी जागे झाले आणि मामींना उठवले. तेव्हा 12 वाजले होते. सर्वांना उठवलं. मामाच्या फोनवर कॉल केला. तो एका माणसाने उचलला. मी त्याला म्हटलं की माझा मामा, हा माझ्या मामाचा फोन आहे. मामा कुठे आहे? त्याच्याकडे फोन द्या. तो काहीच बोलला नाही. मग मी ड्रायव्हर कुठे आहे त्याला म्हणून विचारले. तो म्हटला ड्रायव्हरला दवाखान्यात नेले आहे. मी म्हटलं मग माझ्या मामाला नाही घेऊन गेले का? त्याने फोन कट केला आणि स्विच ऑफ करून टाकला. मामा अगदी तरुण होता. त्याची मुलं फार लहान होती. तो त्या ॲक्सिडेंटमध्ये जागेवरच मृत पावला होता. मग माझ्या लक्षात आले की त्या स्वप्नाचा अर्थ काय होता. कारण ते सर्व दृश्य मी आठवले तर ते मामाच्या मळ्यातील महादेवाच्या मंदिराच्या बाहेरचे होते. आजही माझ्या डोळ्यासमोर आहे की माझ्या लक्षात यायला खूप वेळ लागला. स्वामींनी मला याचा साक्षात्कार आधीच दिला होता की ही घटना घडणार आहे म्हणून, पण ते माझ्या लक्षात यायला खूप वेळ गेला. मला काही वाईट घडणार असेल तर आधीच महाराज साक्षात्कार देतात किंवा दृष्टांत देतात. त्यामुळे मला एका प्रकारची ती महाराजांची दिलेली शक्तीच आहे. पण काही वेळेस ते समजते, काही वेळेस समजत नाही. धन्यवाद मित्रांनो. माझे जर तुम्हाला अनुभव अजून ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.